हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचं अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत हा कृष्णाला घेऊन हॉस्पिटलला चाललेला असतो. आता तो लोकांकडनं मदत मागत असतो, पण कोणीच त्याची मदत करायला तयार नसतं. कसाबसा दुष्यंत धावत पळत कृष्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. तर दुसऱ्या बाजूला जयकांत हा बाळजाबाईंना म्हणतो, काकीसाहेब काय विचारवलं मॅ? त्याबरोबर बाळजा म्हणते, मला जर माहीत असतं की दुष्यंत ज्या मुलीवर प्रेम करायचा ही तीच पूजा आहे तर मी हिला कधीच रांगडे पाटलांच्या वाड्यात येऊच दिलं नसतं. त्याबरोबर जयकांत म्हणतो, काकीसाहेब तुमच्या नजरेतनं एवढी मोठी गोष्ट सुटली असं म्हणणं आहे मग तुमचं? त्याबरोबर लगेचच आता मैनावतीसुद्धा म्हणायला लागते, नाही काय ना बाळजाबाई, म्हणजे मांजर डोळे मिटून दूध पित असली की तिला वाटतं ती अख्ख्या जगापासून लपली आहे, ती कुणालाच दिसत नाही आहे. पण तसं होत नाही हो, शेवटी ती लोकांना दिसत असतेच. त्याबरोबर इकडे आता सावित्री ही आलेली असते आणि ती म्हणत असते, माझी पूजी कुठं आहे? कुठं आहे माझी पूजी? माझी पूजी, ए पूजे पूजे पूजे. त्याबरोबर आता इकडे मैनावती आणि बाळजाबाईंना तर राग येतो. तर इकडे सावित्री म्हणत असते, आओ बाळजाबाई सांगा की कुठं आहे माझी पूजी? आणि मी ऐकलं की तिची ती मेमरी परत आली नवं तिची मेमरी परत. आता तिला समजा जुनं आठवायला आहे नवं, म्हणजे तिला आता मी आठवायलो आहे नवं, समजा काही ठीक झालं आहे नवं आमच्या पूजीचं? ओ बाळजाबाई अहो बोला की, तुम्ही गप्प कशा पायी हायसा? माझी लेक बरी झाल्या नवं आता नक्की? तिला समजा काही आठवायला आहे नवं? बाळजाबाई अहो बोला की. त्यावर बाळजाबाई म्हणतात, हे गप, आवाज बंद कर, उगाचच्या उगाच बाजार करू नका शितं, समजलं नवं, शांत राहा. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा कृष्णाला हॉस्पिटलला घेऊन आलेला असतो. ताबडतोब स्ट्रेचर आणलं जातं. कृष्णाला स्ट्रेचरवरून आतमध्ये घेऊन गेले जातात. त्यानंतर मग आता डॉक्टर कृष्णाला ओटीमध्ये घेतात. तोपर्यंत इकडे आता दुष्यंत याला डॉक्टर तुम्हाला बाहेरच थांबावं लागेल असं सांगतात. आता दुष्यंत बाहेर असतो, कृष्णा आत असते. त्या एवढ्याशा काचेतनं दुष्यंत कृष्णाला बघत असतो. हे सगळं बघून त्याला वाईट वाटत असतं. तर दुसऱ्या बाजूला आता सावित्री ही पूजाकडे वरती आलेली असते आणि ती आता ओरडतच आलेली असते, ए पूजे, वा 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 पूजे, काय मस्त डाव रचलास ग. आणि मग आता पूजासुद्धा सावित्रीला घट्ट मिठी मारते आणि पूजा सावित्री छान गोल गोल गरगर गरगर फिरतात. त्यानंतर सावित्री पूजाचा मुका घेते आणि म्हणते, खरंच मला तर काही कळलंच नाही, म्हणजे तू इतक्या शिताफीने हे सगळं काही कसं केलंस? खरंच बाप रे, अगं त्या कृष्णीला थेट तू घराच्या बाहेरच घालवून दिलीस. वा 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 पूजे वा. मी काय म्हणतो माहिती आहे का, तू ऐका नाही ते हापिसात काम करायचीस की नाही तुझ्या, ते सगळं काम एकदम बंदच करून टाक बघ. तू ऐका नाही नटी हो आणि पिक्चरमध्ये कामं करत जा. अगं पूजे काय भारी अभिनय करतेस तू, तुला म्हणजे थेट तू त्या कृष्णाला असं घराच्या बाहेर काढून टाकलं, म्हणजे अगदी चिमटीने उचललंस तू तिला आणि बाहेर फेकलंस. वा 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 पूजे वा, काय जबरदस्त काम केलंयस म्हणून सांगू तुला, मला तर लईच आवडल्या बघ तुझी ही कामगिरी. शाब्बास पूजे शाब्बास. त्याबरोबर पूजा म्हणते, हो 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 आई, पण आता तू जरा हळू बोल, कारण काय आहे ना, तू ज्या लेवलवरती बोलतेस ना, तुझा जर हा आवाज इकडनं बाहेर गेला ना तर इथे आतमध्ये माझा पिक्चर होईल, समजतंय का तुला? तू जरा हळू बोल बरं. त्यावर लगेचच आता सावित्री म्हणते, मला सांग आता ती दुष्यंत सरकार कुठं आहेत? त्यावर गेलाय तिच्याच मागे असं पूजा म्हणते. त्यावर लगेचच आता सावित्री म्हणते, जाऊ दे, काय फरक पडत नाही म्हणजे तसं बी आता ते तिच्या मागं जरी गेले का नाही तरी ती झिपरी काय त्यांना भीक घालणार नाही आणि मग बघशील पुण्यांदा ते. त्यावर लगेचच पूजा म्हणते, माझ्याकडेच येणार बरोबर ना? त्यावर सावित्री म्हणते, होय ग माझे बाळा होय. त्याबरोबर लगेचच आता सावित्री जाते आणि त्या बेडवरती झोपते. तर इकडे दुष्यंत हा पूजाला कृष्णाला घेऊन आतमध्ये गेलेला असतो हॉस्पिटलमध्ये आणि आता तो कृष्णाला बघत असतो. डॉक्टर कृष्णाला ऑक्सिजन मास्क लावत असतात. तिला व्यवस्थित सगळं ट्रीटमेंट सुरू झालेलं असतं. दुष्यंत कृष्णाची ही अवस्था बघून नाराज होत असतो. मग तो आता विचार करू लागतो, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, सगळ्याला मी जबाबदार आहे. मग आता तो तसाच तिकडे उभा राहतो. तर इकडे डॉक्टर हे सिस्टरला सलाईन लावा असं सांगतात. सिस्टर लगेचच कृष्णाला सलाईन लावतात. कृष्णाच्या डोक्याला जे काही लागलेलं वगैरे असतं त्या सगळ्यावरती पट्टी वगैरे लावली जाते. कृष्णाला जरा स्टेबल केलं जातं. आता कृष्णा हिचा श्वास तर व्यवस्थित चालू झालेला असतो. डॉक्टर पुढची ट्रीटमेंट करायला सुरुवात करतात. तर इकडे दुष्यंतला मात्र घडलेल्या सर्व गोष्टींमुळे खूपच जास्त
असतं, टेन्शन आलेलं असतं. तो डोक्याला हात मारतो आणि येऊन आता बसतो चेअरवरती आणि मग आता तो मनातल्या मनात म्हणत असतो की शी, हे सगळं काय होऊन बसलं. या सगळ्याला जबाबदार मी आहे. माझ्यामुळे घडलं हे सगळं. मी जर वेळेवर कृष्णाला सर्व गोष्टी सांगून टाकल्या असत्या, कृष्णाला बोललो असतो की म्हणजे माझं आणि पूजाचं रिलेशन होतं वगैरे, तर कदाचित आज कृष्णाने हे सगळं काही केलं नसतं. मी जबाबदार आहे या सगळ्याला. तर इकडे अढळराव हे आता म्हणत असतात की बापरे, आणि केवढा उशीर झाला तरी दुष्यंत घरला आलेला नाही. म्हणजे याचा अर्थ असाच होतोय की दुष्यंत सुनबाईसनी समजून म्हणून थेट घरला घेऊनच येणार. त्याबरोबर बाळजाबाई ह्या अढळरावांना रागाने बघू लागतात. त्यावर अढळराव म्हणतात, अहो त्यामध्ये एवढं रागानं बघण्यासारखं काय नाही. म्हणजे आमच्या मनात शंका आली आणि आम्ही फक्त आमच्या मनात आलेली शंका बोलून दाखवली, त्यात काय एवढं. त्याबरोबर पुढं ते म्हणत असतात, आणि काय आहे ना, जिथं खरं प्रेम असतं तिथं फार काळ हे राग रुसवे फुगवे टिकत नाही तो. तर इकडे आता सावित्री गादीवरती झोपलेली असते. मऊ मऊ वाटतंय, वावा वाटतंय, छान छान वाटतंय, गाडगाड वाटतंय, मऊ मऊ वाटतंय. इतक्यात त्या ठिकाणी बाळजाबाई येतात. बाळजाबाई आल्यावर सावित्री लगेचच उठते आणि म्हणू लागते, वा 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 बाळजाबाई वा, अहो काय खतरनाक प्लॅन केला होता असं तुम्ही. नाही म्हणजे अहो तुम्ही आणि माझी पूजी, तुम्ही दोघींनी हात मिळवणी केली म्हणल्यावर समजा कसं झाकपैकी व्हायला पाहिजेच होतं. तुम्ही त्या कृष्णीलाही अशी घराबाहेर काढून टाकली. मला तर एकदम भारी वाटायलं आहे बघा. त्याबरोबर बाळजाबाई ह्या पूजाकडे एकदाच बघतात. त्यावर पूजा ही लगेचच म्हणते, तुम्ही तिच्यावर लक्ष नका देऊ बाळजाबाई, जाऊ द्या, तुम्ही रिलॅक्स राहा. मग लगेचच आता पूजा ही सावित्रीच्या हाताला जोरात खेचते आणि तिला बेडवरती खाली बसवते आणि म्हणत असते इशाऱ्यातूनच, आई तू शांत राहा, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. त्याबरोबर सावित्री गप्प बसते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता कृष्णावरती ट्रीटमेंट सुरू असते. तर डॉक्टर बाहेर आलेले असतात. दुष्यंत डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर कृष्णाची कंडिशन आता नेमकी कशी आहे, ती ठीक आहे ना, स्टेबल आहे ना. त्यावर डॉक्टर सांगत असतात त्याला की हे बघा सगळं काही ठीक आहे, पण त्या कधीपर्यंत शुद्धीवर येतील हे सांगता नाही येत. पुढचे 48 तास हे त्यांच्यासाठी खूप क्रिटिकल आहेत, कारण त्यांची बॉडी ट्रीटमेंटला व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाही आहे. आणि जर हे असं सुरू राहिलं, त्यांनी ट्रीटमेंट दिला नाही तर मात्र पुढे सगळं अवघड होऊन बसू शकतं, त्या कोमातही जाऊ शकतात. एवढं बोलून डॉक्टर तिकडनं निघून जातात. तर इकडे आता बाळजाबाईंना कळत नसतं की अजून दुष्यंत घरी का आलेला नसेल. दुष्यंत नेमकं राहिला तरी कुठं. इतक्यात बाळजाबाईंच्या फोनवर दुष्यंतचा फोन येतो. बाळजाबाई फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो अरे दुष्यंता, अरे लेका कुठं आहेस तू. आता बाळजाबाई यांच्याकडे पूजासुद्धा उत्सुकतेने बघत असते. तिलासुद्धा जाणून घ्यायचं असतं कृष्णा कुठे. बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत हॅलो, अरे बोल की काहीतरी दुष्यंत. त्याबरोबर मग दुष्यंत बोलायला सुरुवात करतो, आई. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे आई काय करायलास. दुष्यंता काय झालं आहे सांग की मला. कृष्णा कुठं आहे, घावली का ती तुला, तुम्ही कधी येत आहे. त्याबरोबर आता बाळजाबाईंचे डोळेच वरती होतात आणि बाळजाबाई म्हणतात, काय, अरे हे समजा कसं घडलं आणि केव्हा घडलं. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई तेच तर मलासुद्धा काही कळालं नाही ना. अगं कृष्णाचा अपघात झाला आहे आणि मी तिला गावच्या हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, मला काहीच समजत नाही आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, बरं तू काही काळजी करू नको दुष्यंता, हे बघ तू शांत राहा, बरं शांत राहा, घाबरू नकस, म्या आहे ना, म्या येतोय, म्या येतोय तिथं, लगेच येतोय, लागली, तू काळजी करू नकस. दुष्यंत फोन कट करतो आणि आता म्हणू लागतो की हे सगळं काय घडून बसलं, सगळ्याला मी जबाबदार आहे, सगळं माझ्यामुळेच झालं आहे. तो स्वतःला सर्वाचा दोष देत असतो. त्याबरोबर सावित्री आणि पूजा बाळजाबाईला विचारतात की काय झालं. त्यावर बाळजाबाई ह्या लगेचच सांगतात की कृष्णीचा अपघात झाला आहे, हॉस्पिटलमध्ये नेलं आहे तिला दुष्यंतनं. त्यावर हे ऐकून पूजालासुद्धा धक्का बसतो. पूजा म्हणते, काय अपघात झाला, आपल्याला फक्त तिला घरातून बाहेर काढायचं होतं, जगातून नाही. त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणते, अगं झाला असेल तर बरंच आहे, कशाला उगाच तुम्ही एवढी काळजी करताय, बरं झालं वर गेली ती कार्टी, आता उलट जर ती वर गेल्या ना तर बरंच झाले,
मी आता गावाला चांगलं पूर्णावरणाचं स्वयंपाकच गोडाधोडाचं करून घालतो जर ती मेली तर. त्याबरोबर इकडे आता पूजा ही गप्प बाळजाबाईंकडे बघत उभी असते. त्यानंतर मग बाळजाबाई ह्या हॉस्पिटलला येतात. दुष्यंत पहिली बाळजाबाईंना घट्ट मिठी मारतो. बाळजाबाई त्याला जवळ घेतात आणि आधार देण्याचा प्रयत्न करतात आणि मग विचारतात की कृष्णा कुठं आहे. दुष्यंत कृष्णाकडे बघायला बाळजाबाईंना घेऊन जातच असतो. इतक्यात सिस्टर येतात आणि दुष्यंत रांगडे पाटील यांना डॉक्टरांनी बोलावलं आहे असं सांगतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला लगेचच इकडे दुष्यंत डॉक्टरांकडे येतो. डॉक्टरांना तो विचारत असतो, डॉक्टर नेमकं काय झालं आहे. फार काही त्यावर मग तुम्हाला खोटी आशा दाखवण्यात अर्थ वाटत नाही. त्यापेक्षा जे काही असेल ते मी तुम्हाला खरं सांगतो. हे बघा, पुढच्या 48 तासात कृष्णाने ट्रीटमेंटला रिस्पॉन्स दिला तर ठीक आहे. तर दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाई ह्या कृष्णाच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि त्या आता कृष्णाला म्हणत असतात, काय गं तू लई शहाणी समजतेस ना स्वतःला. माझ्या मर्जीत नसताना बी तू माझ्या घरात सून म्हणून घुसल्यास नवं. पण आता बघ, आता म्या तुझं काय करतो. मला वाटलं होतं तुझा अपघात झाला म्हणजे तू टपाकलीस, पण तसं घडलं नाही गं. लई चिवट आहेस तू. एवढा अपघात झाला तरी बी जित्तीच आहेस. पर मला एक गोष्ट ठाव होती आणि ती म्हणजे तुझं मरण माझ्याच हस्तून लिवलंय. म्हणूनच तर देवानं तुला जीवनदान दिलंय नवं. पण आता नाही, आता बास. तुझं नशीब किती बी बलवत्तर असलं तरी आता मला तू या जगात नको आहेस. मग म्या काय करायला पाहिजे. म्या यमाची मदत असं म्हणत बाळजाबाई आता म्हणू लागतात, मग त्यासाठी काय करावं लागेल. ह्या मशिनी बंद पाडाव्या लागतील. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता डॉक्टर दुष्यंतला सांगत असतात, हे बघा, जर पुढच्या 48 तासात त्यांना शुद्ध नाही आली किंवा त्यांची कंडिशन आणखीन जास्त बिघडली, क्रिटिकल झाली, तर आपल्याला त्यांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये शहरात शिफ्ट करावं लागेल. नाही म्हणजे तिकडेच त्यांच्यावरती आणखीन चांगली ट्रीटमेंट होऊ शकते. त्याबरोबर इकडे आता बाळजाबाई ह्या कृष्णाला जी मशीन लावलेली असते त्या मशिनीच्या पाईपावरती जोरजोराने पाय देत असतात, जेणेकरून ती मशीनच बंद व्हावी आणि कृष्णाचा श्वास हा कायमचा थांबावा. आणि आता बाळजाबाई ह्या मशिनीवर जितक्या जोरात दाब देत असतात तितकी इकडे ती मशीन बंद होऊ लागते. तर डॉक्टर हे दुष्यंतला आता तुम्ही येऊ शकता असं सांगतात. त्याबरोबर इकडे आता बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे तुला लई घमेंड होती नवं. आता बघ, पुण्य केलंयस नवं तू लई, पर शेवटी मेलीस तर माझ्याच हस्तून. आणि मग बाळजाबाई आणखीन जोरात त्या पाईपावर पाय देऊ लागतात. कृष्णाला आता त्रास होऊ लागतो. बघता बघता कृष्णाचा श्वास बंद होण्याची वेळ येते. दुष्यंतही आता तिकडनं बाहेर पडलेला असतो डॉक्टरांच्या केबिनमधनं आणि तो आता कृष्णाकडेच चाललेला असतो. तर इकडे बाळजाबाई ह्या आणखीन जोरजोरात पाय मारत असतात. त्याबरोबर इकडे आता दुष्यंत कृष्णा आणि बाळजाबाईंकडे जात असतानाच आता डॉक्टर ह्या तिकडे येतात आणि सिस्टरांना काही गोळ्या देतात आणि त्या दुष्यंतच्या हाती द्यायला सांगतात. सिस्टर ती पाकिटं आता लिहून दिलेली दुष्यंतच्या हातात देते आणि सांगते, तुम्हाला या गोळ्या घेऊन यायच्या आहेत. तर इकडे बाळजाबाई हिला मात्र ह्या गोष्टीची जाणीवच नसते की दुष्यंत इकडे यायला निघाला असेल. बाळजाबाई आणखीन जोराजोरात पाय मारत असते आणि म्हणत असते, कृष्णे मी नाही सोडणार तुला. माझ्या लेकाच्या आयुष्यात आलीस नवं, माझी इच्छा नसताना. माझ्या घरात आलीस नवं, माझी इच्छा नसताना. मग आता बघ म्या काय करतो. यमाला मदत करण्यासाठी म्या आता ह्या मशिनीच बंद पाडतो असा विचार करत मग बाळजाबाई आणखीन जोरात त्या मशिनीवरती पाय देत असतात, म्हणजे त्या पाईपावरती पाय देत असतात. इकडे कृष्णाला आता श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. आता कृष्णा असा श्वास घेत असते. बाळजाबाईंना वाटत असतं की चला, कृष्णाने शेवटच्या घटका मोजायला सुरुवात केलेली आहे. आता काही कृष्णा जगणार नाही. आता कृष्णाला जे मशीन लावलेलं असतं त्या मशीनवरती आता सरळ रेषा जाऊ लागतात. म्हणजे थोडक्यात आता कृष्णाचे श्वसन थांबलेले असते आणि बाळजाबाई ह्या मर असं कृष्णाला म्हणत असतात. त्या बाजूला इकडे अढळराव हॉस्पिटलला आलेले असतात. खरं तर अढळरावांना दुष्यंतला बघून खरं तर म्हणजे त्यांना मिठी मारावी असं मनातून वाटत असतं. ते त्याच्या डोळ्यातून जाणवतही असतं. पण तरीही दुष्यंत वेळेवर स्वतःला सावरतो आणि आवरतो. त्याबरोबर मग आता अढळराव दुष्यंतच्या हातातली मेडिकलची चिठ्ठी घेतात आणि स्वतःच आता गोळ्या आणायला जाऊ करतात. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा
कृष्णाजवळ यायला निघतो. आता बाळजाबाईंना तर माहीतच नसतं की दुष्यंत इकडे येत असेल. बाळजाबाई ह्या आणखीन जोरात आणखीन रागात त्या मशनीवरती म्हणजे त्या पाईपावरती पाय देत असतात आणि कृष्णाला संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. बाळजाबाई जोरजोरात मशनीवरती पाय देतात आणि बघता बघता आता सर्व रेषा सरळ जाऊ लागतात आणि कृष्णाचा श्वास थांबतो. त्याबरोबर त्या ठिकाणी दुष्यंत पोहोचलेला असतो आणि दुष्यंत म्हणतो, आई काय गं? त्याबरोबर आता बाळजाबाई नाटक करतात आणि म्हणतात, अरे दुष्यंता बघ ना, ही कशी करायला. दुष्यंत तर आतमध्ये येतोच. दुष्यंतच्या मागोमाग अढळरावसुद्धा आतमध्ये येतात आणि अढळरावांनी आता बरोबर पाहिलेलं असतं बाळजाबाईंचा त्या पाईपावरती पाय आहे आणि बाळजाबाईंनीच तो पाय पाईपावरनं काढूनही घेतला. अढळरावांच्या लक्षात येतं की हा सगळा बाळजाबाईंचा कट आहे, पण ते तिथे तेवढ्यापुरतं गप्प राहतात. त्याबरोबर दुष्यंत हा लगेचच मोठमोठ्याने डॉक्टरांना हाका मारतो, डॉक्टर डॉक्टर. त्याबरोबर लगेच डॉक्टरसुद्धा धावत पळत येतात आणि आता ते बघतात तर काय की कृष्णाचं ऑक्सिजन साफ बंद झालेलं आहे. त्याबरोबर डॉक्टर दुष्यंतला, बाळजाबाईंना आणि अढळरावांना म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी प्लीज जरा वेळ बाहेर थांबा, आम्हाला आमचं काम करू द्यात. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात, मला तर काही कळना झालं आहे, म्हणजे हे समजा कसं घडलं. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, प्लीज तुम्ही बाहेर जा. तर दुष्यंत म्हणतो, अहो डॉक्टर असं काय करताय? नाही म्हणजे इकडे माझ्या बायकोला एवढं बरं नाही आहे, एवढी क्रिटिकल कंडिशन आहे तिची आणि तुम्ही मला इकडनं बाहेर जायला सांगताय. प्लीज असं नका करू, थांबू द्यात ना मला इथं डॉक्टर, प्लीज मी रिक्वेस्ट करतोय, हवं तर तुम्हाला मला थांबू द्या. त्यावर डॉक्टर दुष्यंतला सांगतात की नियमात नाही आहे, प्लीज बाहेर जा. मग मात्र दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंतला तिकडनं बाहेर यावं लागतं. डॉक्टर लगेचच आता कृष्णाची ट्रीटमेंट सुरू करतात. तिथे ऑक्सिजनसाठी बाटला ठेवलेला असतो. आता त्या बाटल्याच्या सहाय्याने लगेचच कृष्णाला ऑक्सिजन पुरवलं जातं आणि आता बघता बघता कृष्णा ही पुन्हा एकदा स्टेबल होते. नंतरनं डॉक्टर तिला एक इंजेक्शनसुद्धा देतात जेणेकरून तिला बरं वाटावं, रिलॅक्स वाटावं यासाठी. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा मात्र टेन्शनमध्ये आता बाहेर आलेला असतो आणि बाहेर तो विचार करत असतो, हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे. आणि मग त्याला कृष्णाबरोबर घालवलेले सुंदर प्रसंग आठवू लागतात. कसे कपडे धुताना ती त्याच्या हातावरती पडली होती वगैरे सगळं. त्यानंतर बाकीच्या दिवसातही कसं त्या दोघांनी रोमॅन्स केला आहे वगैरे ते सगळं दुष्यंतला आठवत असतं आणि त्या गोष्टी आठवूनच आता दुष्यंत हा जास्त नाराज झालेला असतो. त्याला जास्त त्या गोष्टींमुळे त्रास होत असतो, वाईट वाटत असतं. या सगळ्याचा दोष तो स्वतःला देत असतो. त्याबरोबर आता इकडे बाळजाबाई ह्या मात्र म्हणत असतात की बापरे, म्हणजे ही कृष्ण आता एवढी मृत्यूच्या दारात आहे तरी लोकांचं हिच्यावर एवढं प्रेम, मग जर ही वाचली तर काय होईल. त्याबरोबर इकडे आता जयकांत हा दुष्यंतला विचारत असतो की अरे तू काय करतोयस एवढं कृष्णासाठी. त्यावर दुष्यंत जयकांतला सांगतो, मी कृष्णासाठी काहीही करू शकतो हा जयकांत. तर इकडे बाळजाबाई ह्या म्हणत असतात की कृष्णा जगता कामा नये. तर इकडे दुष्यंत हा गुडघ्यावर बसून देव्याईच्या दारात हातात दिवा घेऊन चाललेला असतो आणि तो म्हणत असतो की आज माझं थोडं जरी पुण्य असेल ना देवा, तर ते कृष्णाला कामी येऊ दे आणि कृष्णा आता सुखरूप बरी होऊ दे, कृष्णाला वाचव देवा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.